विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. टॉप 100 क्वेश्चन्स फिजिक्स मध्ये. आज मी घेणार आहे एक डेरिव्हेशन अतिशय महत्वाचं, मेयर्स रिलेशन. काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला की सीपी मायनस सीव्ही इक्वल्स टू आर हे प्रूव्ह करायचं आहे. अरे पण सीपी म्हणजे काय? आर म्हणजे गॅस कॉन्स्टंट तुम्हाला माहित आहे. सीपी म्हणजे काय? एक लक्षात घ्या. 10th स्टँडर्ड पासून याची सुरुवात झाली. स्पेसिफिक हीट. आता स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर असेल तर सीपी म्हणूया आपण, आणि स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम असेल तर सीव्ही. पण थांबा, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट का मोलार स्पेसिफिक हीट? वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगळे वेगळे सिम्बॉल आहेत असं आपल्या पुस्तकात सुद्धा दिलेलं आहे, बरं का, लक्षात घ्या. मग आपण इथं कन्सिडर काय करायचं आहे की सी म्हणलं की मोलार स्पेसिफिक हीट. मोलार. मग आता आपण पहिल्यांदा 10th स्टँडर्ड मध्ये जाऊया. 10th स्टँडर्ड मध्ये आपल्याला हीटचा एक फॉर्म्युला होता, तुम्हाला आठवतोय का बघा. ओके, मी डी क्यू म्हणतो बरं का हीट साठी, लक्षात घ्या. क्यूच्या ऐवजी डी क्यू लिहिलंय. दॅट इक्वल्स टू एम एस आणि डेल्टा टी च्या ऐवजी डी टी लिहितो, लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही तर यस लिहाल ना, तेव्हा लक्षात घ्या तिथे ही मोलार स्पेसिफिक हीट नाहीये. ओके, तिथं मी मास कन्सिडर केलंय. पण जर मला मोलार घ्यायचं असेल तर मला हा फॉर्म्युला वापरावा लागेल. डी क्यू इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्स घ्यावे लागतील. ओके, आणि इथं मग सी घेणार मी आणि डी टी मोलार. पण जर मोलार स्पेसिफिक हीट मला ऍट कॉन्स्टंट प्रेशर हवी असेल तर काय येणार आहे सांगा? सीपी. आणि ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम असेल तर सीव्ही. ओके, म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्या सिस्टीमला हीट सप्लाय करणार आहे तेव्हा त्या हीटची व्हॅल्यू येणार एन इंटू सीपीडीटी जर कॉन्स्टंट प्रेशर असेल, किंवा एन सीव्हीडीटी जर कॉन्स्टंट व्हॉल्यूम असेल तर. चला पहिल्यांदा हे नोट डाऊन करून ठेवा, याच्याशिवाय आपल्याला एक्सप्रेशन जमणारच नाही. पण समजा फॉर 1 मोल असं कन्सिडर केलंय बघा, मी इथं लिहितो मी फॉर 1 मोल. जर मी 1 मोल साठी कन्सिडर केलं तर डीक्यू ची व्हॅल्यू सीपीडीटी आणि डीक्यू ची व्हॅल्यू सीव्हीडीटी येऊ शकते, लक्षात घ्या. ओके, चला मग सुरुवात करूया मेयर्स रिलेशनला. आता काहीही अवघड वाटणार नाहीये. एक फिगर ड्रॉ करूया आपण. आता पुस्तकात फिगर दिलेली नाहीये, पण आपण फिगर ड्रॉ करूया आपण. फिगर ड्रॉ केलेली आहे. काय आहे सांगा हे? सिलेंडर. सिलेंडरच्या आत कोण आहे? पिस्टन. पिस्टन कसं आहे? रिजिड, वेटलेस, मूव्हेबल, फ्रिक्शनलेस पिस्टन आहे, असं आपण कन्सिडर करायचं आहे. बरं याच्या आतमध्ये काय असणार आहे? 1 मोल ऑफ आयडियल गॅस म्हणूया आपण. मग सुरुवातच आपण त्या वाक्यानं करूया. कन्सिडर बघा. Consider 1 mole of ideal gas enclosed in a cylinder which is fitted with movable, rigid, frictionless, weightless piston. हे कन्सिडर करायचं बरं का आपल्याला. बरं, मग हा पिस्टन आहे म्हणजे हा अपवर्ड जात असेल तर एक्सपान्शन आणि डाउनवर्ड येत असेल तर कॉम्प्रेशन, हे लक्षात घ्या. ओके. मग चला, मग स्टेप 1 आपण कव्हर केली. मी लिहून दिलं नाहीये, तुम्हाला लिहायचं आहे. जे दिसते ते लिहायला शिका. तुमचा डेरिव्हेशन मधला बराचसा पार्ट कमी होईल पाठांतराचा. जे मुलं पाठ करतात ना, काय दिसतोय तुम्हाला? 1 मोल ऑफ गॅस आहे. आयडियल गॅस आहे. कशामध्ये आहे? सिलेंडरमध्ये. सिलेंडरमध्ये कोण आहे? पिस्टन आहे. तो काय रिजिड आहे, फ्रिक्शनलेस आहे, वेटलेस नाही, मूव्हेबल पिस्टन आहे. ठीक आहे. ओके. बरं. आता सगळ्यात महत्वाचं. आता पहिली स्टेप 1 मी इथं लिहितो की करायचं आहे काय? मी तुम्हाला डेरिव्हेशन लिहून देणार नाहीये. मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय हं. या सिस्टीमला आता हीट प्रोव्हाईड करा. ओके. DQ1 ही तुम्ही ती हीट प्रोव्हाईड करताय. मग सांगा बघू, मग DQ1 ची हीट प्रोव्हाईड करताय ती समजा मी ऍट स्टेप 1 मध्ये कॉन्स्टंट व्हॉल्यूम करणार आहे. मग DQ1 ची व्हॅल्यू पटकन काय आली मला सांगा? सीव्हीडीटी. आठवा 10वीतलं. आठवा. सीव्हीडीटी. बरं, एन का लिहिलं नाही? 1 मोल आहे ना. मग आता कळालं का? पुस्तकातनं सगळं एकत्र दिलंय त्यामुळे मुलांना कळत नाही. पण हा पहिला पॉइंट. बरं. तर एक लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो की डेल्टा यू इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू केमिस्ट्रीमध्ये आहे. मग त्याच्याऐवजी डेल्टा ई लिहूया, किंवा बघा, केमिस्ट्रीमध्ये डेल्टा यू च्या ऐवजी डेल्टा यू लिहूया, याच्याऐवजी डी क्यू लिहूया, पण इथं केमिस्ट्रीमध्ये मायनस डब्ल्यू आहे. मायनस वर्क डन आहे. हे फिजिक्समध्ये सॉरी केमिस्ट्रीमध्ये प्लस आहे. फिजिक्समध्ये मायनस आहे. माझ्याकडून गोंधळ झाला. तर हे मायनस आहे. इकडे प्लस करा ना. म्हणजे मला DQ1 ची जी व्हॅल्यू मिळणार आहे दॅट इक्वल्स टू DE मिळणार आणि मायनस डब्ल्यूचं प्लस डब्ल्यू होणार. ओके. पण मला सांगा, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे ना. पहिल्यांदा आपण काय कन्सिडर केलंय की व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. मग जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर पिस्टन मूव्ह होणारच नाही. पिस्टनची डिस्प्लेसमेंट होणारच नाही. मग पिस्टनची डिस्प्लेसमेंट होत नाही याचा अर्थ वर्क डन 0. त्याच्यामुळे मला मिळालं की DQ1 दॅट इक्वल्स टू DE. ओके. आणि मग देअरफॉर DQ1 ची व्हॅल्यू DE आणि DE ची व्हॅल्यू मला मिळाली CVDT. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का बघा. DQ1 इक्वल्स टू DE मिळतंय मला.
मग therefore DE ची व्हॅल्यू DQ1 दॅट इक्वल्स टू CVDT. चला इक्वेशन 2 तयार केला आपण. DE ची व्हॅल्यू मला मिळाली CVDT. ओके. तर काय करायचंय आपल्याला, की स्टेप 2 मध्ये पुन्हा हीट प्रोव्हाईड करायचे. ओके. म्हणजे मला अजून हीट प्रोव्हाईड करायचे, त्याला मी DQ2 म्हणणार आहे. पण आता ॲट कॉन्स्टंट प्रेशर. मग आता कॉन्स्टंट प्रेशर म्हणलं पिस्टनची मूव्हमेंट होणार. वर्क डन होणार इथं. म्हणजे वर्क डन, व्हॉल्यूम कॉन्स्टंट म्हणून वर्क डन इथं आपण 0 घेतलं. पण डी ॲट कॉन्स्टंट प्रेशर हीट करतोय. CPDT येणार. बघा हे डेरिव्हेशन सगळ्यांना अवघड वाटतंय बरं का. त्यामुळे मी 2 वेळा एक्सप्लेन करणार आहे. ह्याच्यानंतर पुन्हा आणखीन एक्सप्लेन करणार आहे बरं का. मग चला DQ2 ची व्हॅल्यू CPDT मिळाली. पण DQ2 चा आणखीन फॉर्म्युला काय मिळाला? DQ2 इक्वल्स टू काय? DE प्लस आणि वर्क डनचा फॉर्म्युला असतो PdV. हां, हे फिजिक्स आहे. केमिस्ट्रीमध्ये मायनस PdV असतं लक्षात घ्या. फिजिक्समध्ये प्लस PdV हे लक्षात घ्या. ओके. चला DQ2 ची व्हॅल्यू पुट करा इथं CPDT. DE ची व्हॅल्यू पुट करा CVDT प्लस P डेल्टा V ची व्हॅल्यू कशी काढायची? आयडियल गॅस इक्वेशन. तुम्हाला माहिती आहे आयडियल गॅस इक्वेशन PV इक्वल्स टू nRT. मग फॉर 1 मोल PV इक्वल्स टू RT. मग P डेल्टा V इक्वल्स टू RDT. स्मॉल काढूया बरं का RDT. म्हणजे PdV ची व्हॅल्यू तुम्ही पुट करा RDT. आता बघू. इथं पण DT आहे, इथं पण DT आहे, इथं पण DT आहे. हे DT कॉमन काढा किंवा प्रत्येकाला DT ने डिव्हाइड करा. मग उरलो कोण रे? CP इक्वल्स टू CV आणि प्लस R. प्लस CV चं मायनस CV करा. झालं मेयर्स रिलेशन की CP मायनस CV इक्वल्स टू R. मी स्टार्टलाच बोललो होतो तुम्हाला लक्षात घ्या. मी स्टार्टलाच तुम्हाला काय म्हटलं होतं सांगा बघू? की मी स्टार्टलाच तुम्हाला म्हटलं होतं कोणती गोष्ट सांगा बघू? मी अजून एकदा एक्सप्लेन करणार आहे. ओके. मग करूया की सुरुवात आता. सांगा मेयर्स रिलेशनमध्ये मला किती मोल गॅस घ्यायचा? 1 मोल गॅस आहे. कशामध्ये मी त्याला एन्क्लोज करणार आहे? सिलिंडरमध्ये. सिलिंडरमध्ये कोण आहे? पिस्टन. मग झालं की तुमच्या आता हे तर लक्षात आलं. की कन्सिडर 1 मोल ऑफ आयडियल गॅस एन्क्लोज्ड इन सिलिंडर फिटेड विथ पिस्टन व्हिच इस रिजिड, मूव्हेबल, फ्रिक्शनलेस. ओके. स्टेप 1 मध्ये आपण काय केलं होतं सांगा? स्टेप 1 मध्ये आपण या गॅसला हीट केलं होतं ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. तुम्ही इमिडिएटली पुस्तक काढा बरं का. आता माझ्याकडे पुस्तक पण आहे बरं का रे बाळांनो. मी पुस्तकात सांगतो पेज नंबर 63 काढा तुम्ही. सेम दिलंय. आता तुम्हाला मी शिकवलेलं तुम्ही बघितलंय ना, आता पुस्तकातलं वाचाल ना सगळं समजेल तुम्हाला. मग याला हीट करायचं ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मग मी ती लिहितो ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम वर्क डन काय येणार आहे? 0 आणि DQ1 कॉन्स्टंट व्हॉल्यूम त्यामुळे CVDT येणार आहे. बरं, अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स DQ1 इक्वल्स टू DE प्लस W. मग देअरफॉर DQ1 इक्वल्स टू DE आणि याच्यावर मला DE ची व्हॅल्यू पाहिजे CVDT. हे सगळ्यात इम्पॉर्टंट. मला DE ची व्हॅल्यू पाहिजे. इंटरनल एनर्जी. बघा टेम्परेचर वाढलं की इंटरनल एनर्जी इन्क्रीज होतेच. स्टेप 2 मध्ये मी ॲट कॉन्स्टंट प्रेशर जर हीट केलं ॲट कॉन्स्टंट प्रेशर तर DQ2 ची व्हॅल्यू आली CPDT. ओके, CPDT. पण तुम्हाला अजून माहिती आहे की DQ2 ची व्हॅल्यू DE प्लस वर्क डन. याची व्हॅल्यू टाका CPDT इक्वल्स टू याची व्हॅल्यू टाका CVDT आणि वर्क डन ची व्हॅल्यू P डेल्टा V. मग तुम्ही ते एक्सप्लेनेशन द्या. आयडियल गॅस इक्वेशन वापरा. मग PV इक्वल्स टू nRT फॉर 1 मोल्स PV इक्वल टू RT. मग PdV इक्वल्स टू RDT. पुट दिस व्हॅल्यू इन अबोव इक्वेशन म्हणा. मग CPDT इक्वल्स टू CVDT प्लस RDT. मग TT कॉमन काढा प्लस मायनस करा. मग CP मायनस CV इक्वल्स टू R. आता एक काम करा की इमिजिएटली लक्षात घ्या की मेयर्स रिलेशनचे पुस्तकातले सॉल्व्ह प्रॉब्लेम करायला सुरुवात करा. लक्षात घ्या. बघा, मोलार स्पेसिफिक हीट, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट याच्यामध्ये काय रिलेशन आहे बघा. आपल्या पुस्तकात मोलारला C वापरते. C वापरूया, प्रिन्सिपलला S तर Sच सिम्बॉल वापरूया हे लक्षात घ्या. मग चला हे डेरिव्हेशन कंप्लीट करा. ऑल द बेस्ट.